Like, subscribe, and get notified. टू वन रोलिंग. आयच्या दिसा आमचे बरोबरचे आमदार आणि माझे मित्र आणि माझो लिडर श्री रोहन अशोक खंवटे यांका वाढदिवसाची उर्वरित परबी दिता. रोहन सर हो एक म्हाका दिसता परवरचे जे यंग यूथ आसा त्यांच्या खातीर एक फ्रेंड कसो, जाणटे एक भुरगो कसो आणि त्याच्या वांगडच्या लोकांक एक मेंटर कसो आसा. सो रोहन खंवटे सराच्या फुडारपणान हांव निवडून येयलो, म्हाका तेंच्यांनी संदी दिली आणि त्या संदीचो लाभ घेवन हांवें म्हाज्या कडेन भरपूरशी उदरगत केली. रस्ते म्हणा, व्हडले व्हडले प्रोजेक्ट म्हणा. आतां लागींच एक नवो प्रोजेक्ट म्हणल्यार STP प्लांट, जो आमचे जे लोक आसा हांगसरले त्या लोकांची एक डिमांड आसली हांवें एक STP प्लांट घालचो म्हणून. सो तो एक STP प्लांट आमकां हाडून दिलो हांगसर. तशेंच रिटेनिंग वॉल्स, म्हाका दिसता आमची म्हाजो जो वाठार आसा ही एरिया, ती एरिया दोंगराळ आसल्या कारणान दोंगराच्या सकयल घरां आसा ती लँडस्लायडिंगा खातीर खूब डेंजरस जातली. सो म्हाका दिसता म्हाज्या वाड्याचेर जवळ जवळ 35 to 40 रिटेनिंग वॉल्स रोहन सरान बांदून दिली. सो आनी म्हाका दिसता अशें म्हणटा की मनशांच्या रुपान एक देव आसता. सो ज्या घरांक रिटेनिंग वॉली बांदल्या ते लोक आयज रोहन सराक देव म्हणटा, कारण तेज्या खातीर तेंची घरां वचलेलीं आसा. अशें म्हणटा सदांच लोक की सर बऱ्याक पावना पण वायटाक सदांच पावता. जर कोणाक कितें प्रॉब्लम आसा, जो मनीस रोहन सरा कडेन वयता तो रोहन सराचो सारको जिवाचो जाता. हांव सदांच रोहन सराक एक क्वेश्चन विचारता, सर तूं प्रत्येक लोकांक नांवान कसो वळखता काय म्हणून. सर सदांच म्हणून मनीस जे वोटर आहा ते म्हाज्या काळजान आसा आनी जे मनीस काळजान आसा त्या मनशाक पळयना बरोबर आपल्याक नांव याद येता. Activist Swapnesh Sherlekar has hit back at an attempt by one individual to discredit retired Justice Ferdinand Rebello for not coming to meet the hunger strikers at Azad Maidan, Panjim. Swapnesh questioned whether the stature of Justice Rebello allows him to participate in street protests. On the contrary, he said it is an honor that Justice Rebello has taken the battle against 39A to the Assembly, to the High Court and got the support of an ex-Supreme Court Chief Justice and a Supreme Court judge. Swapnesh also questioned how that media had blanked out all protests against Section 39A and at whose behest. आमकां खूब लोकांनी विचारले की बाब जस्टीस रिबेलो सर खंय काय म्हणून. आतां सगळ्यान पयलीं टू एड्रेस दीस इशू, दीस इज प्युअरली आवर थॉट प्रोसेस. दीस इज नॉट डिस्कस वीथ जस्टीस रिबेलो, नायदर डिस्कस वीथ एनी वन एल्स. आमचो जो लिमिटेड ग्रूप आहा तेंच्या मदीं हे आमी डिस्कशन केले आणि आफ्टर दॅट हो आतां आमी ब्लॉक करता. म्हत्वाचो मुद्दो म्हटल्यार बाब रुपेश सामंत सांगता की जस्टीस रिबेलो कित्याक येवंक ना काय म्हणून. आनी वायल ही वॉज एड्रेसींग आमी तरी जस्टीस रिबेलो म्हणटा, रुपेश सामंत बाब फर्दीन रिबेलो कित्याक येवंक ना काय म्हणून असो उल्लेख करताले. प्रोटेस्टाक थंयसर खुबशे लोक येयल्ले पळय ते सुद्दां आमकां विचारताले, पूण तेंचे एटलिस्ट रुपेश सामंताक जस्टीस फर्दीन रिबेलो बाब म्हटले. थंय आमकां काहीशे लोक विचारपाक लागले फर्दीन खंय रे काय म्हणून. आतां हे आमकां मातशें कॉशस जावपाक जाय हांगासर. रिजन बींग ज्या प्रतिश्ठीत गोंयकारांनी आपलें आयुश्य झरयलें एका लेवलाचेर पावपाक, आनी त्या लेवलाचे लोक जेन्ना आमी जो लढो दिता गोंय वाटोवपाक, त्या लढान सहभागी जाता म्हणून येता जाल्यार वी हॅव टू मेंटेन देयर स्टेटस. वी हॅव टू एन्श्युअर की तेंचो स्टेटस जो आसा पळय तो डिग्रेड जावपाक जायना, तो वयर चडपाक जाय ऑर एटलिस्ट आहा त्या लेवलाचेर उरपाक जाय. दीस इज अ व्हेरी गूड केस स्टडी. हांगासर जो कोण आमच्या मदतीक येता आमी तेका सारके कितें म्हणटा तेजेर अपमान करपाक फाटीं फुडें पळयना किंवा तेका डिग्रेड करपाक.
आतां जस्टीस रिबेलो त्या प्रोटेस्टाक येवंक ना जाल्यार जालें कितें? जस्टीस रिबेलोचें काम प्रोटेस्टांक रस्त्यार बिस्त्यार देंवपाचें. आर वी एक्सपेक्टींग दॅट अ रिटायर्ड चीफ जस्टीस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट, जे आमच्या गोंयच्या हायकोर्टाचे, बॉम्बे हायकोर्टाचे जज जावन गेल्लेले आहा, आमी आतां अपेक्षा करतले की ते रस्त्यार देवन प्रोटेस्ट करतले आमच्या वांगडा म्हणून? तेंचो एक्सपर्टीज कितें? ते आमच्या मदतीक येयलेत विथ हीज नॉलेज अँड एक्सपिरियन्स. हे व्हडले उपकार आमचेर आमी मानपाक जाय. आमी उपकार मानपाचें सोडूनच दिया, सद्याक आमी तेजी दिंड काडपाक लागला. मागीर कोण येतलो आमच्या मदतीक? जे सारके अशे प्रतिश्ठीत लोक आहा पळय, ते आमच्या मदतीक येवपाक हेजिटेट जातले न्हू मागीर. आनी तेंचें कॉन्ट्रिब्युशन कितें काय म्हटल्यार, बेस्ट एग्जाम्पल रुपेश सामंताकूच हांव सांगपाक सोदतां. म्हाका बाकीच्या मिडिया हावजाचे पडलेले ना, तो सांगता पळय पडलेले ना म्हणून, म्हाका बाकीच्या मिडिया हावजाचे पडलेले ना. पूण गोवा न्यूज हब आनी स्वता रुपेश सामंतान ह्या प्रश्नाचो उत्तर दिवचो आतां आमकां. आनी हांव रागान विचारता अशेंय ना, फक्त जनरल क्वेश्चन. मिडिया तूं आतां रिप्रेझेंट करता अशें जालें, आमी आमच्या सायडींतल्यान रिप्रेझेंट करता अशें तुमकां प्रश्न विचारता. 39A काल पयर येवंक ना किंवा फाटल्या म्हयन्यान येवंक ना. 22 फेब्रुवारी 2024 तो नोटिफाय जाला, गॅजेट जाला. पळया, 22 फेब्रुवारी 2024 हो कायदो जावचो न्हू म्हणून पाट्यार प्रोटेस्ट केलो. तेज्या उपरांत असंख्य प्रोटेस्ट जाले. राण्याक, विश्वजीत राण्याक TCP मिनिस्टर सॅक करचो म्हणून प्रोटेस्ट जालो. हे सगळे प्रोटेस्ट ब्लॅकआउट जाले, मिडियान दाखोवंक ना. परत सांगता, म्हाका बाकीच्या मिडियाचे पडलेले ना. गोवा न्यूज हबान कित्याक दाखोवंक ना? TCP मिनिस्टरा कडल्यान पयशे घेवन हे सगळे प्रोटेस्ट दामून धरले, लोकां पर्यंत पावोवंक दिवंक ना अशें आमी म्हणिना. आमी मोस्ट कन्जर्वेटीव थॉट प्रोसेस वापरता आनी म्हणटा की तुमकां 39A आयज पर्यंत, आयज म्हटल्यार जस्टीस रिबेलोचो इनफ इज इनफ प्रोग्राम जाय पर्यंत सिरियस मॅटर्सो दिसूंक ना न्हू. हे आमी आतां विचार करता, बेनिफीट ऑफ डावट दिता मिडिया. 39Aचेर आमी लोक जेन्ना प्रोटेस्ट करताले तेन्ना तुमकां सिरियस मॅटर्सो दिसूंक ना, बातमी करून लोकां पर्यंत पावोवपाक जाय अशें तुमकां दिसूंक ना. जेन्ना इनफ इज इनफ जस्टीस फर्दीन रिबेलोन जेन्ना हो विशय घेतलो तेन्ना तुमकां सिरियसनस कळ्ळी. आयज आमी ह्या परिस्थितीर पावला कित्याक तर बातम्यो ब्लॅकआउट जावपाक लागल्यो, लोकां पर्यंत पावना जाल्यो, देशाक पावना जाल्यो. मिडियाचें काम तें न्हू. सो आतां जेन्ना आमी ह्या परिस्थितीचेर आहा, जो मनीस आमकां मदत करपाक येयला, आमी तेजी डिग्निटी मेंटेन करया न्हू. टू एन एक्सटेंट आतां जर आमचे 16 लाख गोंयकारांचें पॉप्युलेशन आहा म्हणटा, आमी सगळे 16 लाख लोक एकठांय सुद्दां येयले आनी खंयच्या हायकोर्टाचे रिटायर्ड जजा कडेन अपील केली की आमचे जे डिमांड्स आहा पळय ते तुमी मातशे आमच्या सपोर्टान आमकां एक लेटर बरया. आमी डिमांड्स आहा ते तुमी ऑथेंटिकेट करा, वॅलिडेट करा की आमी मागता ते बरोबर म्हणून. खंयच्या रिटायर्ड जजा कडल्यान आमी सपोर्ट लेटर घेवं शकता ते पळोवया न्हू, सगळे जाण मेळोन. पूण जस्टीस रिबेलोन फक्त रिटायर्ड जजूच न्हू, रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज आनी रिटायर्ड चीफ जस्टीस ऑफ इंडिया कडल्यान सपोर्ट लेटर हाडले. हेजो अर्थ नॅशनल लेवलाचेर केदो व्हडलो प्रेशर पडला तो पळया. लोक आमच्या मते असले प्रोटेस्टांक बीन येवपाक जायना, कित्याक तो आपलो जो थोडो वेळ दिता पळय तोच व्हडलो, तोच उपकार आमकां. तेणी जे बील दिला पळय, जे हांवें स्वता तुका धाडला अलॉंग वीथ जस्टिफिकेशन, एडवांटेजीस ते बिलाचे आनी क्लॅरिफिकेशन की ते बील जर एसेंब्लीन पास जायत जाल्यार कितें जातलें ते. जस्टीस रिबेलोन आपले सगळे एक्सपर्टायज, एक्सपिरियन्स, स्कील वापरून एक बील ड्राफ्ट केला आनी ते सगळ्यांक दिला. LOPक दिला, CMाक दिला, BJPच्या प्रेजिडेंटाक दिला, काँग्रेसीच्या प्रेजिडेंटाक दिला, RGPच्या प्रेजिडेंटाक दिला, सगळ्यांक ते बील पावला. ते बील जर एसेंब्लीन पास जायत जाल्यार गोंयचे लँड रिलेटेड जे इश्यूज आहा पळय, आय वूड से 60 to 75% रिजॉल्व जातले. हे काल पयरचे प्रॉब्लम्स न्हू, हे फाटले 20 वर्साचे प्रॉब्लम्स ते बील जर पास जायत जाल्यार सॉल्व करूं शकता.
अशें बील आसा तें. त्या बिलान फक्त 39A रिवोक करपाचें म्हणून ना, कोर्टान गेले न्हू काय डिसिजन जस्टिफाय करप आसता. म्हणून केन्नाच कोर्टाची ऑर्डर सिंगल पेजीन येयना, तेजें रिजनींग दिता. कायदे तशेंच आमी 17(2) कोर्टान वचोन स्क्रॅप करून घेतलो पळय गोवा फावंडेशनान बीन, थंय आर्ग्यू करचें पडटा, जस्टिफाय करचें पडटा, रिजनींग दिवचें पडटा की तो कायदो कित्याक सारको ना आनी तो कायदो कित्याक उरपाक जायना म्हणून. तशेंच खंयचोय कायदो जर सरकार विड्रॉ करता आनी जे बेनिफिशरी आहा ते कोर्टान गेले जाल्यार तो कायदो आर्बिट्रली काडलो म्हणून तो जायना. मागीर त्यो केसी उरतल्यो तश्यो, तांकां ज्यो परमिशन गेला पळय ते उरतले तशेंच वॅलीड. म्हणून कायदे जस्टिफाय जाता, खंयचो तरी कायदोचो उल्लंघन जातालो म्हणून तो कायदो हो कायदो विड्रॉ करचे पडटा आनी तो कायदो इम्पॉर्टंट आहा, हेज्या पेक्षा तरी इम्पॉर्टंट आहा अशें रिजनिंग्स दिवचे पडटा. हे सगळे विचार करून जस्टीस रिबेलोन आपले आयुश्यभराची नॉलेज, स्कील, एक्सपोजर सगळे वापरून आमकां ड्राफ्ट करून दिला, तो सगळ्यांक पावयला. आनी आतां ज्या तरेन चल्ला पळय मिडियाचे बिहेवियर, तितूंतल्यान अशें दिसून येता की तें बील वाचूंकूय ना म्हणून. आयज 25 फेब्रुवारी जो दीस जावन आसा, आमचो पोरवोडचो आमचो लाडको आमदार तशेंच गोवा राज्याचो पर्यटन मंत्री माननीय श्री रोहन सर एका वाडदिवसाची उनवणीत परबी दिता. एक विजन घेवन पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सीन आमचो जो लाडको आमदार आसा तेणें 2011 ग्रासरूट लेवल काम केल्लें आनी तो 2012 इंडिपेंडंट म्हणून तो निवडून येयलो पयले फावटी. एक बुलंद आवाज आयज गोंयच्या राजकारणात जी तेणें आमची जी असेंब्ली आहा ती गाजयलेली. 2017 परत तो इंडिपेंडंट म्हणून निवडून येयलो आनी हो जो आमदार आसा गोवा राज्यात 2 फावटी इंडिपेंडंट निवडून येवचो एक हिस्ट्री ताणें क्रिएट केली. 2022 तेणें भारतीय जनता पार्टी जॉयन केली आनी भारतीय जनता पार्टीच्या तिकेटीचेर तो पर्वरीन तेणें कमळ फुलयलें. हो असोच लिडर ना जाल्यार तेणें एक विजन घेवन पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सीचो काया पालट केल्लो आसा. खुबशीं कामां आसा म्हटल्यार एक जे सांगूंक इच्छिता ते म्हणजे एक तो वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो आयज मेन जे काम तेणें आयज आमच्या सरान केल्लेलें आसा आनी खुबशी समस्या उदकाचे बाबतींत पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सीन सोडयलेली आसा. अशी खुबशीं कामां तेणें केल्या आनी पर्वरी ही मॉडल कॉन्स्टिट्युएन्सी तेणें केल्लेली आसा आनी तेज्या खातीर तेजो वावर हो चालूच आसता. परत एकदा ताका विलेज पंचायत पेनोदा फ्रांस तशेंच सरपंच ह्या नात्यान ताका परत एकदा बर्थडे विशीस म्हणटा आनी ताका बर्थडेच्यो उनवणीत परबी दिता. तांकां दीर्घ आयुश्य लाभचें अशें ईश्वरा कडेन प्रार्थना करता आनी अशीच समाज सेवा ह्यान फुडें तो करतलो हितून कांय दुबाव ना. ताका परबी दिता आनी देव बरें करता. थँक्यू.